मी चंद्रावर कविता लिहित नाही, कारण चंद्राच्या कोरी इतकीही भाकरी पोटाला मिळत नाही. मी चंद्रावर कविता लिहित नाही, कारण चंद्राच्या कोरी इतकीही भाकरी पोटाला मिळत नाही. हात थरथरतात माझे लुकलुकणाऱ्या ताऱ्यांवर लिहिताना. हात थरथरतात माझे लुकलुकणाऱ्या ताऱ्यांवर लिहिताना. मग कागदावरती बाप दिसतो सावकारांची चाकरी करताना. मग कागदावरती बाप दिसतो सावकारांची चाकरी करताना. माझ्या बापाच्या घामाच्या थेंबाने भांडवलदारांची अत्तरे फुलत असते. माझ्या बापाच्या घामाच्या थेंबाने भांडवलदारांची अत्तरे फुलत असते. त्यांची बायको पोरं अनुशान बंगल्यात, आई माझी झोपडीत झुरत असते. त्यांची बायको पोरं अनुशान बंगल्यात, आई माझी झोपडीत झुरत असते. मक्याच्या हिरव्यागार ताटासारखी दिसणारी आई माझी कष्टाने मात्र पाचटासारखी दिसते. मक्याच्या हिरव्यागार ताटासारखी दिसणारी आई माझी कष्टाने मात्र पाचटासारखी दिसते. आणि भुकेसाठी व्याकुळ असलेल्या लेकरांना कुशीत घेऊन रडत बसते. आणि भुकेसाठी व्याकुळ असलेल्या लेकरांना कुशीत घेऊन रडत बसते. गावाची जत्रा भरते, भावंड नुसती पाळण्याकडे बघत राहतात. गावाची जत्रा भरते, भावंड नुसती पाळण्याकडे बघत राहतात. फक्त एका फुग्यासाठी दिवसभर रडत राहतात. फक्त एका फुग्यासाठी दिवसभर रडत राहतात. पौर्णिमेच्या लख प्रकाशात झोपडी माझी दारिद्र्याच्या जखमा लपवत असते. पौर्णिमेच्या लख प्रकाशात झोपडी माझी दारिद्र्याच्या जखमा लपवत असते. बाबा चंद्र नका दाखवू भाकरी द्या म्हणत मांडीवरची पोरगी रडत असते. बाबा चंद्र नका दाखवू भाकरी द्या म्हणत मांडीवरची पोरगी रडत असते. मित्रांनो, या कविताविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंट्स करायला विसरू नका. मी विशाल बर्फे तुमची रजा घेतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.